भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोवे येथे प्राथमिक शिक्षिका सौ भावना भाऊ पतंगराव यांचा सदिच्छा समारोह सोहळा संपन्न झाला। गेली 27 वर्षे अखंडपणे यशस्वी सेवा करून त्या आता सेवानिवृत्ती घेत आहेत। त्या अनुषंगाने सदिच्छा समारोह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा परिषद शाळा गोवे येथे हा सदिच्छा समारोह सोहळा घेण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने पतंगराव परिवार, त्यासोबतच शिक्षक वर्ग व विद्यार्थी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांनीच प्राथमिक शिक्षिका सौ भावना भाऊ पतंगराव यांच्या सेवेचे कौतुक केले। गेली अनेक वर्षांपासून त्यांनी जिद्द चिकाटीने संपूर्ण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी अथक प्रयत्न केले आणि त्या आता निवृत्ती घेत असल्याने सर्वजण भावुक झाले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे गोवेचे अध्यक्ष कमल पाटील, मुख्याध्यापिका गोवे सीमा गायकवाड, पदवीधर शिक्षिका गोवे मनीषा संत, संगीता गेदे सहशिक्षिका गोवे, मेघना दुसे सहशिक्षिका गोवे, सुनील पवार माजी शिक्षक गोवे, नम्रता पितळे सहाय्यक शिक्षिका व त्यासोबतच सहशिक्षक गोवे रवींद्र तरेसर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण शुभेच्छांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट शिक्षक रवींद्र तरेसर यांनी पार पडले। यावेळी सौ भावना भाऊ पतंगराव यांच्याबद्दल अनेक शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच सौ भावना भाऊ पतंगराव यांनी दिलेल्या सेवेबद्दल आपले चांगले वाईट अनुभव देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहेत। यावेळी पंचायत समितीचे विस्तार शिक्षण अधिकारी संजयजी असोळे देखील उपस्थित होते। त्यासोबत अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। कोणत्याही प्रकारची सेवा असो, काही आरोग्यामध्ये असतात, काही शिक्षणामध्ये असतात, काही वेगवेगळ्या विभागात असतात। शिक्षण क्षेत्र हे अतिशय पावित्र्यपूर्ण असं क्षेत्र आहे। या ठिकाणी बालके घडवली जातात, इथे जीवनाचं घडामोड होते आणि अतिशय आपल्या जीवनात अनेक असे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचं जीवन घडवण्याचं काम हे आपण सर्व शिक्षक मंडळी, आपण शिक्षण क्षेत्रातले लोक करत असतो। तशाच प्रकारच्या या मॅडम, तसं पाहिलं तर त्या मुरबाड तालुक्यातलं, माझं गाव सुद्धा मुरबाड तालुक्यातच आहे आणि मॅडमचं गाव सरळगाव आहे आणि किनवली बाजूला त्यांचं सासर आहे आणि त्या परिसरामध्ये मी सुद्धा 20-25 वर्ष राहिलेलो आहे। शिवळे महाविद्यालयाला मी BEd केलेलं आहे, त्याच्यानंतर माध्यमिक शाळेत सर्व्हिस केली आणि या तालुक्यात सुद्धा गेले 5-6 वर्ष काम करत आहे। सांगायचं एवढंच आहे की आपणही त्या ठिकाणी निवृत्त होणार आहात। निवृत्त होताना आपण मागे जाऊन पाहिलं पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे। बाबा आपण लागलो त्या दिवसापासून आजपर्यंत काय केलं, किती मुलं घडवली किंवा किती चांगले काम केलं हे पण पाहिलं पाहिजे आणि कुठे कुठे आपल्या चुका झाल्या ते सुद्धा पाहिलं पाहिजे की चुका होतात, चुकांमधून केला होता आणि तेव्हा देखील साहेब खास करून भिवंडीहून सर्व कार्यक्रम आटपून आले होते आणि 5 वाजेपर्यंत आमची शिक्षण परिषद सुरू होती। त्या दिवशी साहेब सकाळी 7 वाजता आपले शिक्षक आले होते शिक्षण परिषद शाळेमध्ये आणि 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत एकही शिक्षक तिथून गेला नव्हता। हे जे आहेत आमचे शिक्षकांचे पिंपळगर केंद्रातले जे काही ऋणबंध आहेत, एकमेकांशी असलेले मनामधील संबंध आहेत, मनामध्ये एकमेकांशी मन जुळलेले, म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा काहीच झालं नाही आणि याचीच आज तुम्ही प्रचिती पाहिली असेल। तर मॅडमचा देखील हा कार्यक्रम उत्साहाने छान साजरा होतो। मी मॅडमला पुढील भविष्यासाठी आणि पुढील आयुष्यासाठी आमच्या केंद्राच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या अगोदर मॅडमची बदली झाली तिथून आणि अतिशय स्वभावाने शांत असणाऱ्या, मुलांमध्ये मिसळून असणाऱ्या भावना मॅडम ह्या आज आपल्या स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपल्यामधून म्हणजे शालेय कामकाजातून काही कारणास्तव त्या जरी निवृत्त होत असल्या तरी त्यांचं जे काही स्वभाव आहे आणि त्यांनी जे काही माणसं जोडलेली आहेत त्यांच्यामधलं जे ऋणानुबंध आहे हे नेहमी असंच राहणार आहे। मॅडम, आपणास व आपल्या संपूर्ण परिवाराला मी माझ्या जिल्हा परिषद शाळा राहणार, केंद्र राहणार आणि माझ्या वैयक्तिक ठाकरे परिवारातर्फे आणि साहेबांचे मित्र
सुधीर म्हात्रे यांच्या परिवारातर्फे तुम्हाला पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांच्यामध्ये त्यांची बहीण आहे, त्यांचे दीर आहेत, त्यांचे सासरे सासू आता गेल्या 1-2 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे. खूप सुंदर माणसं होती ती, पण बोलकी. त्यांचे सासरे तर अतिशय बोलके होते. त्यानंतर त्यांच्या मागे त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत आता त्यांचा मुलगा प्रीतम हा बाहेर देशात होता. ज्यावेळेस त्या शाळेत आल्या तेव्हा त्यांचा मुलगा न्यूझीलंडमध्ये MS करत होता आणि तिकडंच त्यांनी जॉब त्याला मिळाला होता. काही दिवसानंतर त्याचं लग्न ठरलं, लग्न झालं छानपैकी. त्यांना सुनबाई आल्या, तर एक नात आहे. एवढा चांगला परिवार आहे. प्रीतम हा इंजिनियर आहे चांगल्या नामांकित कंपनीमध्ये. त्यांच्या सुनबाईसुद्धा एका चांगल्या नामांकित कंपनीत, मला वाटते पुण्यात आहेत का मुंबईत आहेत तर मला नाही माहिती. त्यानंतर त्यांची पियू, त्या पियूच बोलतात, दिवस तिला हजर राहता आलं नाही. छानसा परिवार आहे. मॅडम तुमचं त्यांना ते शुभेच्छा देत आहेत. माझ्या आईचं जर वर्णन कर झालं तर ती माझ्यासाठी तुळजाभवानीचा अवतार आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही त्याचा पाठिंबा म्हणजे पाठीशी नाही, ती आमच्या पाठीशी आहे हे आम्ही असं बोलू शकतो ॲज अ परिवार सगळे. कारण की ती जेव्हा जेव्हा खंबीरपणे उभे राहिली आहे तेव्हा जे पण संकट येतं आमच्यावरचे टळलेले आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. जसे की आमचे जे मामांचं निधन झालं तेव्हा आमचे घरी काही अडीअडचणी येतात काळोकाळी वेळोवेळी, तेव्हा ती खंबीरपणे उभी राहिलेली आहे आमच्या पाठीशी. म्हणून आज हा क्षण खूप आमच्यासाठी इमोशनल आहे की आम्ही इथे सगळे आलेलो जमलेलो आहेत. आणि आता रिटायरमेंट नंतर तिची आता एक सेकंड इनिंग म्हणून चालू होणार आहे. आम्हाला आमचे खूप प्लॅन्स आहेत. आता बघूया, फिरायला जाणं किंवा पुढे शेतीमध्ये काही आम्ही वेगवेगळं काय लावणं करणं असे प्लॅन्स आहेत ते आम्ही करणार आहेत. तेच आमचा आनंद आहे की आता तिने रिटायरमेंट घेतलं त्यामुळे आम्ही एक सगळे मिळून आम्ही करणार आहोत. तिला आवड आहे जसे की वनस्पती झाडं लावणं काय करणं, ते आता पुढे मी आता तेच सपोर्ट करेल सगळं करण्यासाठी. तिची छंद आहे तो. आता हेच गोष्ट. धन्यवाद. आणि मी पण एक म्हणजे वर्किंग प्रोफेशनमध्ये आहे, पण त्या कसं घर मॅनेज करतात किंवा आणि त्याबरोबरच शाळा कशी मॅनेज करतात ते सगळं मी ज्यांच्याकडून घेत आहे. उत्कृष्ट जेवण बनवतात त्याची ट्रेनिंग पण मी त्यांच्याकडूनच घेतली आहे. सो मी त्यांना त्यांच्या रिटायरमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा देते आहे. थँक्यू. हे सर्व डोलार हा सगळं प्रेमाचा वास आहे. इथे कुठल्याही प्रकारचं कोणी मानधन घेतलेलं नाही. हे उभारत असताना कोणी कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. फक्त ते प्रेम, ती माया, एका शब्दाने हे सगळं झालंय. कारण आमची इच्छा होती की ज्या आमच्या भगिनीनं आमच्या गोवे शाळेतील, कारण इथले सगळे विद्यार्थी तळागाळातले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी एवढी खूप छान सेवा दिलेली आहे. आणि त्या सेवेमध्ये आमच्या भगिनींचा निरोप हा कुठल्या हॉटेलमध्ये नाही, कुठल्या फार्म हाऊसवर नाही, तर माहेरवाशीण जिथून ज्या ठिकाणी आलेले आहे त्या माहेरवासून माहेरची साडी देऊनच तिला त्या पद्धतीने आम्ही तो निरोप देणार आहोत. आणि म्हणून तो सोहळा या शाळेमधून केला. त्यांचं जे शेवटचं पाऊल आपण वाजत गाजत आणलं, कारण आम्हाला माहिती आहे की माणसं सेवानिवृत्त झाल्यानंतर येतात, पण त्यांच्या मनातली भावना, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनातली भावना ही पूर्णपणे व्यक्ती सापेक्ष असते, परिस्थिती सापेक्ष निरपेक्ष असते. त्याला त्या भावनांना कुठेही आदर नसतो, ना ऑफिसमध्ये ना शाळेमध्ये. त्याच्या मनामध्येही वेगळ्या वृत्ती असतात. त्याच्यामुळे आजचा जो सोहळा आहे तो खास आहे. भले माणसं किती असू देत, पण आजच्या दिवशी तो सोहळा होणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून पतंगराव मॅडम सारख्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी हा सदिच्छा समारोह सोहळा करत असताना याची देही याचे डोळा आम्ही पाहिलं, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मॅडम, आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने काही कमी केलं नाही. तुमच्यापेक्षा चांगला सुंदर नवरा तुमचा आहे, त्यांच्यापेक्षा त्यांचा सुंदर मुलगा आहे आणि त्या मुलापेक्षा सुंदर मन असलेली त्यांची सुनबाई आहे. कधीही त्यांच्या घरी जा,
प्रेमानं 4 माणसं आमच्यासमोर वाकून 4 पदार्थ वाढताना आम्हाला कधीही कसूर करत नाही. त्यांच्या प्रत्येक सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी जे सहकार्य आम्हाला सहभागी करून घेतात अशी हृदयाची जवळीक असणारी ही माणसं आहेत. म्हणून या परिवाराशी काय नातं जुळले की काय की त्यांनी काही सांगितलं तर आम्ही फक्त होच म्हणतो. आणि म्हणूनच या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि आज या सोहळ्याच्या निमित्तानं मॅडम तुम्हाला शुभाशीर्वाद देण्यात की आम्ही मोठे नाहीत, पण शुभेच्छा मात्र देऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये हे प्रभू परमेश्वरा आमच्या मॅडमला तुम्ही फक्त चांगलं निरोगी आयुष्य द्या. त्यांच्यामध्ये असलेली ताकद आणि उर्मी पुन्हा नव्याने तशीच निर्माण करा ज्या ताकदीसाठी मॅडम आज तुझा धावा करत आहेत. आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये धन धान्य ऐश्वर्य समृद्धी सगळं काय आहे, पारिवारिक सुख आहे, परंतु माणसाला जे स्वतःचं शरीर आहे या शरीराची समृद्धी ही फार महत्त्वाची. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुखी आणि समाधानाचं जीवन मिळावं यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतोय. माझ्या परिवाराच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देतोय. आणि या संपूर्ण सहकार्य वृत्तीमध्ये कारण कसं असतं, माणसं स्टेजवर काही बोलतात पण वागताना वेगळी वागतात, असं वर्तन बऱ्याचशा वेळेला होतं. आणि असं वर्तन होत असताना माझ्या तोंडून किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या तोंडून असा काही एखादा शब्द निघाला असेल, कारण वैचारिक वाद तर आमच्या बऱ्याचशा वेळेला झालेलेच आहेत, त्याच्यामुळे रुसवे फुगवे सुद्धा झालेले आहेत, 2-2 दिवस न बोलण्याचे प्रकारसुद्धा इथे घडलेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं आता विसरूया आणि पुन्हा आयुष्याचं नवं वळण घेऊन ही तुमची सेकंड बॅटिंग इनिंग सुरू होते असं समजा. की टेस्ट मॅचचे पहिले 2 दिवस संपलेले आहेत, शेवटचे 2 दिवस बाकी आहेत ना, शेवटच्या 2 दिवसामध्ये तुम्ही मात्र त्या प्रत्येक चेंडूला आयुष्याच्या चांगलं खेळायचं आहे, आपल्या परिवारासोबत रमायचं आहे. खरं म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ अतिशय कठीण असतो, कारण दुःख हे मुलांमध्ये विसरणारे माणसं असतील तर परिवारामध्ये माणसं काही तुमच्यासाठी शेवटपर्यंत घरात थांबणार नाही, ती त्यांच्या कामासाठी निघून जातील. अशा वेळेला तुम्हाला अध्यात्म किंवा संगीत या आणि ह्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी मी देत आहे. आता एखादा शब्द माझ्याकडून निघाला असेल की ज्या असेल तर मी तुमची क्षमा मागत आहे. जय हिंद. त्यावेळेस आणि मग तेव्हा तिला विचारलं तर म्हणे मी लग्नानंतर डीएड केलं. मी खरंच भाऊजींचे आभार मानते की तिला त्या स्टेजपर्यंत पोहोचवण्यात त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. कारण तेव्हा जर ती पुढे आली नसती तर कदाचित आज जो क्षण आपण पाहतो तो बघायला मिळाला नसता. कारण आम्ही 3घीच जणी आत्ता प्रकाश झोतात आहोत, बाकीच्या 15 जणी कुठे आहेत ते आम्हाला माहितीही नाही. तर शेवटी कोणीतरी मागून आधार द्यायला लागतो खंबीर, आणि त्या खंबीर आधारातूनच माणूस घडत असतो. आणि अशी माझी मैत्रीण कांता अतिशय प्रेमळ, सगळ्यांना सामावून घेणारी. आत्ताच अनेक वक्त्यांनी तिच्याबद्दल खूप काही सांगितलं. आणि माझी तिची भेट 2000 साली झाली, त्याच्यानंतर पुन्हा आमची भेट नाही. आणि मी 2017 साली सोनाई शाळेत आली, त्याच्यानंतर बदल्यांमध्ये ती 19ला आली आणि मला फक्त कळलं की गोवे शाळेत पतंगराव मॅडम हजर झाल्यात. तोपर्यंत पतंगराव कोण हे मला माहिती नव्हतं. जेव्हा प्रत्यक्ष गोव्या शाळेमध्ये आली तेव्हा मला अरे पतंगराव म्हणजेच कांता बडेराव. आणि तेव्हा मग आमच्या ज्या गप्पा सुरू झाल्या त्या आमच्या जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा फक्त आणि फक्त केवळ माहेरच्या किंवा तिकडच्याच गप्पा व्हायच्या. त्यानंतर मागच्याच वर्षी असंच गप्पा मारता मारता ती मला बोलली की मी रिटायरमेंट घेते. आणि त्यावेळेस तिने जे काही मला कारण सांगितलं तिला मी तेव्हाच सांगितलं की अजिबात कोणाचं ऐकू नकोस, तुला वाटतंय तू लगेच रिटायर हो. कारण हा सल्ला मी तिला 1 वर्षापूर्वीच दिला होता. माझ्याकडे मला वाटते केंद्रप्रमुखाचा चार्ज होता. तिला म्हटलं मी तुला लगेच सही देते आणि तू लगेच रिटायर हो. त्याला कारण असं असतं की खूप कष्टाने जीवन जगत असतो, अनेक व्याधी आपल्याला जडतात. सगळं वैभव असून जर ते जगता आलं नाही तर त्याचा काही उपयोग नसतो. आणि त्यामुळे हा सल्ला मी तिला त्यावेळेस दिला होता. आणि नंतर पुन्हा जेव्हा ती बोलली तेव्हाही मी तिला तेच सांगितलं की तू योग्य वेळेस रिटायर होतेस, योग्य वेळेस स्वेच्छानिवृत्ती घेतेस आणि ती घे, कारण तुझ्या कुटुंबाचं तू भरपूर केलेलं आहे. तिने माहेर आणि सासर असं दोन्ही पण कुटुंब अतिशय छान जोडलेली आहेत आणि त्या दोघांचंही ती खूप छान बघते. आणि जसं सांगितलं ती खूप जिद्दी आणि खूप कष्टाळू आहे आणि प्रामाणिक कष्ट केलेली माणसं कधीही कुठेही कमी पडत नाही. आणि तिच्याकडे आता सगळं ऐश्वर्य आणि सगळं काही आहे. आणि असंच फक्त आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यासाठी तिने आता तिच्या स्वतःकडे लक्ष द्यावं
तिच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि भाऊजींनी तिला खूप लांब अगदी परदेशवारी सुद्धा करून आणावी की जेणेकरून तिच्या राहिलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण कराव्यात. माझ्या भोईर कुटुंबाकडून आणि माझ्या सोनाळी शाळेकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि इथेच मी थांबते. जय हिंद जय. भले मला जन्म माझ्या आईने वडिलांनी दिला, पण खरी आई वडील हे आहेत आणि खरे आई वडील हे आहेत. आणि मी लहानाचा मोठा आणि शिक्षणचं जे झालं ते या दोघांनी मला दिलेलं आहे. जे मी आज उभा आहे हे या दोघांमुळे उभा आहे. पाच मला एवढंच म्हणायचं, बाकी काही नाही आहे. थँक्यू, धन्यवाद. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक इव्हिनिंग येते, एक संध्याकाळ येते. सूर्य ज्या वेळेला उत्तरार्धाला जातो त्यावेळेला तो थकलेला असतो म्हणून तो उत्तरार्धाला जातो. पण खऱ्या अर्थी हा सूर्य थकलेला नाही. हा सूर्य पुन्हा एकदा नवीन आपली सूर्य करतोय. नवीन आयुष्यासाठी मी त्यांना, आमच्या वहिनी आहेत, मी त्यांना माझ्या पतंगराव परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. आता आपण अनेक जणांनी सर्वांनी आपण त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं, त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं. खरा स्वभाव आम्हाला त्यांचा माहिती आहे कशा आहेत त्या, कारण ते आमच्या परिवाराच्या मुख्य घटक आहेत, आमच्या मार्गदर्शक आहेत. आमच्या पतंगराव परिवारावर त्यांचं अतिशय प्रेम आहे आणि आमच्या पतंगराव परिवारातल्या प्रत्येक सदस्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांना असं वाटत असेल की आज मी जरी रिटायर्ड झाले किंवा आज मी निवृत्त झालेले, पण इथल्या मंडळीला जरी दुःख होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे, कारण आज आम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. आणि आणखी काही दिवसांनी आमचे नाना, आमचे बंधू तेही आपल्या सेवेतून सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा अजी सोनियाचा दिनू सबाह्य अभ्यंतरी अभा हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा आजी सोनियाचा दिनू दृढ विटे मनामुळे, दृढ विटे मनामुळे विराजित वनमाळी, विराजित वनमाळी हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. इकडे बघायचं सर. आम्ही दोन्ही गरीब कुटुंबातून असल्यामुळं आम्हाला ती मेहनत करणंच होतं आणि ती मेहनत पर्यायी नव्हता आम्हाला काही दुसरा. आणि कुटुंब आमचंही मोठं होतं, सर्व कुटुंबाची जबाबदारी होती आणि या याच्याने ती फुल मेहनत मला साथ दिली. असं खूप याच्याने आता ते व्यवस्थित झालं. त्यामुळं तसं घरातली म्हणजे शाळेतली मुलं शिकवली ती, तशी घरातली मुलं असतील तिच्यामुळं शिकली गेली, चांगली मार्गाला लागली. म्हणजे माझी भावांची मुलं असतील, आमची मुलं तिच्यामुळे ती मार्गाला लागली. त्यामुळे आमचं कुटुंबात व्यवस्थित हे झालं. तिचं मोठं भाग ह्या हात त्याच्यामुळे ती आज ते सगळं व्यवस्थित चाललंय. माझं कुटुंब आहे छान आहे. त्याच्याबरोबर मला बोलायची सवय नाही आहे, पण पहिल्यांदा मी व्यक्त करतो. जवळजवळ 7 शाळा त्यांनी घेतलेल्या आहे. स्वरधारा फाउंडेशन समोर आता सर थोडे जवळ ना मॅम, थोडे हातून बाजू उजवा हात लावा. इकडे समोर बघायचं. त्यांचं सर्वांचं धन्यवाद. वेळात वेळ काढून सुद्धा इथे काही लोक उपस्थित आहेत, उन्हात तान्हात बसलेले आहात, तेव्हा आणखी एकदा धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, मी 3-4 वर्षाचीच असेल. आम्ही 5 भावंडं होतो. एक तर लहानपणीच वारला. मी जेमतेम 3 वर्षाची असेल माझे वडील वारले. शेतकरी कुटुंब आमचं. आणि 56 वर्षापूर्वी सरळगोला तेव्हा काही एवढी रहदारी नव्हती. 2-4 मोजून घरं असतील. तो कालावधी वडील वारल्यामुळे मोठ्या बहिणीचं शिक्षण संपलं, 1ली पर्यंत झालं. नंतर आम्ही 4 भावंडं, आईच्या
आईचं वय तर जेमतेम 27-28 वर्ष पण नसेल. वडील वारले. शिक्षणाचे मारामार. शिक्षण करायचं कसं? शेती पिकेलच, धान्य विकत जाईलच, पैसे मिळतीलच, आर्थिक विवंचन. तरीसुद्धा प्राथमिक शिक्षण 1 ते 4 जिल्हा परिषद शाळा सरळगाव आम्ही केलं. 5वीला गेलो. आम्ही 3 चुलत्यांची 3 भावंडं, 2 बहिणी 1 मुलगा. 5वी कसा विसा आम्ही शिक्षण घेतलं. सगळ्यांचं मत झालं चुलत्यांचं वगैरे, यांना 5वीतनं शाळेतनं उठवा. आता आम्ही मुली म्हणून मुलाला शिकू दे. आईला बोललो मला शिक्षण करायचं पूर्ण, वही नको, पुस्तक नको, मला काही नसू दे. आणि मी जर खरं खोटं बोलत असेल तर माझी बालमैत्रिणी तर समोर बसलेली आहे. आईला मी आईच्या शब्दांना जुमानलं नाही. तुम्हाला मारलं कापलं तरी मला शाळा शिकायची. परत 7वी झालं. 7वीला परत तोच प्रश्न. परत मग ते चुलत्याची एक मुलगी त्याची उठली, ती काही माझ्यासारखी नव्हती, माझ्याकडं जिद्द होती. मी बोललो मला 10वी परत शिक्षण घ्यायचं आहे, नंतरचा प्रश्न आपण नंतर बघू. परत 10वी परत मी मुलांच्या, पुष्पा मॅडम आपल्या समोर बसलेल्या आहेत, वर्गातून मुलांच्या वाया घ्यायच्या, उतरायचं त्याच्यावर 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. शिक्षकसुद्धा एवढे चांगले होते त्यापूर्वी. बोला क्लासला, इंग्रजी क्लासला, गणिताच्या क्लासला 10वीला असताना बोलायचं, मला येऊन बळाबळ सांगायचं येऊन बस. पण माझा सन्मान तेव्हा आडायचा, माझा स्वाभिमान आडायचा. मी क्लासला पण नाही काय झालं. 10वी झालं. आईने सांगितलं आता तुझी शाळा बंद, आता तू माझ्याबरोबर शेताचं काम करायला द्यायचं. बरं ठीक आहे. पण परत लग्नाचं आलं. 17-18 वर्षांमध्ये पूर्वी लग्नाचं मागे लागायचे. पण मी माझी आठ होती, मला जो कोणी शिकवेल पुढे मी त्याच्याशी लग्न करेन. असे बरेचसे वर सांगून यायला लागले. कारण आमच्या समाजात जास्त शिकून द्यायचे नाही ना. 7वी 8वी म्हणजे पुष्कळ. मग 10वी म्हणजे आधुनिक विचाराचे होते ते विचारलेचं लग्नाला. आईला विचारले लग्न करते का? मी बोलायचं नाही, मला पुढे शिकून दे, मला पुढे शिकायचं आहे. मग ठीक आहे. तर माझ्या बहिणीचे दीर आहेत, मग आम्ही 2 बहिणी जावा आहोत. ते नुकतेच 12वी झाले. इकडे काम सर्व्हिसला लागले भिवंडीला, 12वीच्या याच्यावरच ते रोजंदारीवर सर्व्हिसला लागले. आता रोजंदारी त्यांना 19 रुपये पगार होता. आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मला DED करायचं आहे, मला पुढे शिकायचं आहे. तेव्हा आमच्याकडे 35-40 मार्कावर शिवळ्याला नंबर लागायचे. पण माझा मधला 10वी नंतर 4 वर्षाचा कालावधी असंच गेला. पुढं करायचं काय? पुढं काही दिसत नाही. यांना बोललो होतं मला कुठे DEDला कुठं लागेल. मला तेव्हा मी साधल्यान झाली, थोडीशी वय वाढलं, 15-16 वर्ष कालावधी संपला. नंतर 18-19 वर्षामध्ये थोडंसं वैचारिक पातळी वाढली. मग जिद्द, मग सगळ्यांना जुगारायला, चुलत्यांची, चुलत भाव, चुलते सगळ्यांना हे करायचं, पुढे शिकायचं नाही, गाव सोडून बाहेर पडायचं. मी बोललो नाही, मला पुढं काहीतरी करायचं. मग यांना बोललो मला DEDला नंबर, यांनी चौकशी राहिले. तो बैल बाजारमध्ये हिंदी मीडियमला नंबर लागला. सॉरी नाही, तिथे गेलो आम्ही ॲडमिशन घ्यायला. त्यांनी बोलले जागा भरली. मग आम्ही ठाण्याला गेलो. ते ठाण्याला एक जागा खाली होती. त्यावेळेस घराच्या बाहेर पडायचं नाही, गाव सोडायचं नाही. यांच्याबरोबर मी ठाण्याला, यांचा मित्र आहे याच्याबरोबर, तो पण समोर बसलेला आहे. झाली आम्हाला संध्याकाळ. तिवारी म्हणून बसलेला, तो बोलता आमचे कागदपत्र आत्ताच गेले. एक शीट होती खाली, पण बघा तुमचे नशीब असतील तर शिपाई असेल खाली, तुम्हाला लगेच नंबर लागेल. हे गेले धावत बघायला. तो माणूस पान खात होता. तसं त्याला मागे फिरवला, तेवढं कागदपत्र भरली. त्यावेळेस फर्स्ट इयरचे 6 महिने निघून गेलेले, 6 महिनेच राहिलेले. प्रवास कुठून करायचा? सरळगाववरून. नंतर आमचं लग्न झालं. पण प्रवास सरळगाववरूनच करायचा, कारण मग इकडे यांची राहायची चुलतीकडे, आणि मग खोली रूम घ्यायचं, पैशाचा प्रश्न यायचा. मी सांगितलं मी 6 महिने आईकडनं जाऊन येऊन करणार, तुम्ही काय काळजी करू नका. मग 4ला उठून बसायचं, 3ला उठून बसायचं, बस पकडायची, कल्याण स्टेशनला यायचं, ट्रेन पकडायची. परत सिव्हिल हॉस्पिटल जाऊ DED कॉलेज पहिलं, तिथून चालत तिथपर्यंत जायचं. घरी पोचायला 4 वाजायचे. नुसतं हजेरी लावायची. हो, शिक्षणाचा पत्ताच नाही. हिंदी मीडियम, भोजपुरी भाषा, पुस्तकं नाही, पोटात अन्न नसायचं. परत 4 वाजता घरी पोचायचं. परत फर्स्ट इयर बंद झाले. दुसऱ्या वर्षाला आम्हाला कुठं टाकले?